शरद पवार काँग्रेस सोबत आहे, ठाकरेंना त्यांनी वाऱ्यावर सोडलाय। पवार गटाची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। बीएमसी निवडणुकीमध्ये पवार गट आता काँग्रेस सोबत जाणार आहे, आता जवळपास निश्चित झालाय। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणी सुद्धा वाढणार असल्याचं बोललं जातं आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ यांच्याकडे जाणार आहे। तुषारजी, राष्ट्रवादीची भूमिका साफ सरळ दिसते आहे। शरद पवार म्हणतात की आता म्हणजे त्यांची इनडायरेक्टली भूमिका अशी आहे की आम्ही आता जवळपास काँग्रेस सोबतच जाणार आहोत। ठाकरेंसोबत त्यांची या संदर्भामध्ये काही चर्चा नाहीये। जर शरद पवार काँग्रेस सोबत निवडणूक लढवणार असतील तर मग उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत निवडणूक लढवतील की ते मवियामध्येच सगळ्या त्या अटी शर्ती मान्य करून निवडणूक लढवतील, काय वाटतंय? बघा, शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत आणि शरद पवार साहेब हे कोणाला कळणं हे इतकं सोपं नाहीये। जोपर्यंत स्वतः ते येऊन मीडिया समोर बोलत नाही तोपर्यंत आपण त्यांचे तर्क वितर्क बांधणं हे चुकीचं आहे। तेव्हा आदरणीय पवार साहेब वरिष्ठांशी त्या ठिकाणी राष्ट्र पातळीवरती असतील, इतर पक्षाचे देखील समविचारी पक्षांशी देखील बोलणी करून या ठिकाणी एक ठाम निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे आणि तो निर्णय सगळे पक्ष मान्य करतील असं मला वाटतं। कारण पवार साहेबांचा शब्द कोणी टाळू शकत नाही। महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मुंबई महाराष्ट्र अस्मिता या आमच्या ज्या अधिक्रमण हे आहेत, त्याच्यासोबत या प्रश्नांसोबत मला वाटतं आम्ही जे असतील त्यांच्या सोबत असू। बाकी महाविकास आघाडीचा आम्ही भाग नाही। सिद्धेशजी, या सर्व प्रवक्त्यांची कीव करावीशी वाटते। आता ज्याप्रमाणे यांनी आपापली मतं मांडली, त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र, मुंबई, मराठी माणूस आणि मराठी माणसाची अस्मिता याकरिता आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। आता हे एकत्र आहेतच कुठे? यांच्यात आपापसातच एकमेकाचे कपडे फाडण्याची स्पर्धा लागलेली आहे आणि गेले 15 वर्ष हे मनसेवाले होते कुठे? अरुण सावंत, तुम्ही सत्तेत असताना काय तुमचे नेते सारखे दिल्लीला पळतायत? ते म्हणाले की आम्ही अरुण सावंत, तुमचे नेते दिल्लीला पळतायत, दरेगाव पळतायत, दिल्लीला पळतायत। तेव्हा तुम्ही तुमचा आता फुटलेला पक्ष पुन्हा कुठे की तुमच्या मार्गावर आठवतो आणि अरुण सावंत, तुमचा पक्ष पुन्हा कुठच्या मार्गावर खाण्यामध्ये व्यस्त असतात, तेव्हा तुम्हा तिघांनाही थोडीशी तरी जर चाड असेल तर तुम्ही अशा गोष्टी अरुणजी तुमचा मुद्दा पूर्ण करा। अरुणजी तुमचा मुद्दा पूर्ण करा। हे तिघेही तुम्ही बोलत असताना शांत होते। आपण आपला मुद्दा पूर्ण करा, कारण प्रत्येकाला बोलण्याची संधी मी या ठिकाणी दिलेली आहे। मला पुढे सुद्धा जायचं, वेळेची मर्यादा आहे माझ्याकडे। तुमचे नेते पळतायत सारखे दिल्लीला। सिद्धेशजी, मी जे सत्य बोललो ते तिन्ही प्रवक्त्यांच्या जिव्हारी लागलेलं आहे, याच्यावरही स्पष्ट होतं की खरोखर आपलं चुकतंय काहीतरी। आमच्या जिव्हारी नाही, तुमच्या कानाखाली लागलंय, आमच्या जिव्हारी कानाखाली लागलंय तुमच्या। तुमचा पक्ष आता लवकरच फुटेल ना, ते तुम्हाला जास्त जिव्हारी लागणार, त्याची काळजी घ्या। आमची चिंता नका करू।